नमस्कार, कप्पेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तिळगुळाची पोळी केली आहे. ती पोळी कशी केली आहे तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी इथे 1.5 कप भाजलेले तीळ घेतलेत आणि 1 कप भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि 2 कप गूळ घेतला आहे किसलेला. आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून काढून बारीक करून घ्यायचे. आणि त्याच्यापासून मी लाडूसुद्धा बनवले आहेत याआधी. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे पहा, मिक्सरमधून मी ते सगळं साहित्य काढलेलं आहे. हे असं एवढं छान बारीक झालेलं आहे. आणि त्यामध्ये आता 1.5 चमचे वेलची पावडर घालते. वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पोळी करण्यासाठी मी इथे कणिक मळायला घेते. त्याच्यासाठी मी 1.5 कप पीठ घेतलेलं आहे. आणि हा कप आहे, त्या कपाच्या मापानेच मी सगळं भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे ह्या कपाच्याच मापाने घेतलेलं आहे. आणि आपण त्या पिठामध्ये आता 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. आणि चपातीला जसं आपण मीठ घालतो थोडंसं, त्याचप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि चपातीसाठी जसं कणिक मळतो तसं कणिक आपण मळून घ्यायचं आहे. आधी आपण तेल घातलं होतं, ते तेल सगळं गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर कणिक मळून घ्यायचे. हे पहा, इथे आपलं कणिक मळून झालं आहे. त्याला आता तेल लावून व्यवस्थित मळून घेते. आणि 10-15 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे ते कणिक मुरलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. झाकण घालून ठेवून द्यायचे आपल्याला. हे पहा, 10-15 मिनिटानंतर आपण कणिक बघूया कसं झालंय ते. पहा, किती स्मूथ झालंय आपलं कणिक, छान मळून झालेलं आहे कणिक. आता आपण पोळी लाटायला घ्यायची आहे. त्यासाठी मी एका छोट्या भांड्यात सारण घेतलंय तिळगुळाचं आणि कणिक घेते. आणि त्या पोळीला लावायला तांदळाचं पीठ घेते. तांदळाचं पीठ असेल तर पोळी पोळपाटावरती छान फिरते आणि पोळपाटाला चिकटत सुद्धा नाही. हे पहा, आपण चपातीचा गोळा घेतो तसा घ्यायचा आहे, थोडा कमीच घ्यायचा आहे. आणि साधी पुरणपोळी कशी आपण भरतो तसं आपण हे भरून काढायचं आहे. आता ही अशी खोलगट वाटी करून घेतली. त्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे आणि त्याची व्यवस्थित छान पोळी लाटून घ्यायची. हे पहा, असं वरून तोंड त्याचं बंद करून घ्यायचे. हे कणिक जर जास्त असेल तर आपण ते वरचं जास्त झालेलं कणिक काढून घ्यायचे, नाहीतर आपण तसाच गोळा करून घ्यायचा आहे. आणि आता गोळा घेतल्यानंतर पोळपाटावर मी तांदळाचं पीठ घालून घेते आणि सुरुवातीला असं थापून घ्यायचं आहे थोडा वेळ. ते सारण सगळीकडे एकसारखं पसरलं जातं. आणि त्यानंतर आपण लाटण्याने लाटून घ्यायचे. हा, किती मस्त पोळी झाली आपली. आणि आता हे बाजूला जे कणिक दिसत आहे ते कणिक आपल्याला काढून टाकायचं आहे. मी चिरणं घेऊन काढते, तुम्ही चाकूनीचा काढू शकता. आणि आता तव्यावरती पोळी टाकली आहे. काही कारणास्तव ते शूट झालं नाही. आणि पोळी टाकल्यानंतर त्याच्यावर तेल घालून घ्यायचं व्यवस्थित. आणि पोळी अशी सगळ्या बाजूनी सोडवून घ्यायची आणि मग परतवून घ्यायचे, नाहीतर तव्याला चिकटण्याची शक्यता असते. आणि आता वरून तेल घालायचे. आपण साधी चपाती भाजतो त्या चपातीच्या प्रमाणात आपण भाजून घ्यायची पोळी. ही पहा, पोळी एका बाजूनी छान खरपूस भाजलेली आहे. आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा भाजून घ्यायची आपण. आणि अशी फोल्ड करून भाजली तर छान भाजली जाते. आपली तिळगुळाची पोळी तयार झालेली आहे. मी आता काढून घेते तिळगुळाची पोळी. आणि अशाच प्रकारे अजून एक पोळी करते. ही पहा, दुसरी सुद्धा पोळी तयार झाली. तिळगुळाची पोळी मी आता तुपाबरोबर सर्व करते.
पहा किती सोपी आहे तिळगुळाची पोळी करायला. कशी वाटली रेसिपी तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.